नमस्कार मित्रांनो. जलसंपदा विभाग भरती 2026 संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की नेमकं जे काही कालवा निरीक्षक पद आहे, दप्तर कारकून पद आणि मोजणीदार हे जे पद येतं, तर या पदासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागते? त्याचबरोबर या पदासाठी पगार किती असणार आहे? वयोमर्यादा काय? आणि जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे? ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, की जे काही दप्तर कारकून हे जे पद आहे, लक्षात घ्या. दप्तर कारकून या पदासाठी शैक्षणिक पात्रता आपण बघितली. तर यासाठी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त पाहिजे. म्हणजे काय एनी ग्रॅज्युएशन. मग तुम्ही बी-ए करा, बी-कॉम करा, इंजिनिअरिंग करा. कुठलीही तुम्हाला काय पदवी पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला दुसरी अट म्हणजे टंकलेखन, जे काही टायपिंग आहे, ज्यामध्ये शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र, ज्यामध्ये 30 लक्षात घ्या 30 मराठी पाहिजे. बघा मराठी 30 टायपिंग असलं पाहिजे किंवा इंग्लिश जर म्हटलं तर इंग्लिश तुमचं काय असलं पाहिजे 40 तुमचं टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. ही झाली दप्तर कारकून पदासाठी पात्रता. त्यानंतर दुसरं पद आहे मोजणीदार. त्या मोजणीदार पदासाठी सुद्धा काय कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त पाहिजे. कोणत्याही शाखेची तुमच्याकडे पदवी पाहिजे. त्याचसोबत तुमच्याकडे काय मराठी 30 टायपिंग असलं पाहिजे. मराठी 30 असलं पाहिजे आणि 40 इंग्लिश. ही मोजणीदार पदासाठी पात्रता आहे. त्यानंतर पुढचं पद आहे कालवा निरीक्षक. बघा कालवा निरीक्षक पदासाठी सुद्धा काय कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असली पाहिजे आणि त्याचसोबत तुम्हाला काय मराठी 30 तुमच्याकडे असलं पाहिजे आणि इंग्लिश 40 तुमच्याकडे असलं पाहिजे. बघा मित्रांनो, ज्यांच्याकडं ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, ज्यांच्याकडे मराठी 30 सर्टिफिकेट किंवा इंग्लिश 40 सर्टिफिकेट असेल, हे संपूर्ण या तिन्ही पदासाठी एकच पात्रता आहे. म्हणून या विद्यार्थ्यांनी तिन्ही तयारी करा. लक्षात घ्या, तिन्ही पदासाठी आतापासून तयारीला सुरुवात करा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याचा पगार पे स्केल जर आपल्या मागच्या जाहिराती 23 नुसार बघितलं, तर पे स्केल किती आहे? 6व्या वेतन आयोगानुसार 19,900 ते 63,200. परंतु आता काय 8वं वेतन लागू झालंय, तर 8व्या वेतन लागूनुसार 25,000 पेक्षा जास्त पगार तुम्हाला इथं असेल, लाखापेक्षा जास्त. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ज्यामध्ये महागाई भत्ते आणि नियमानुसार देय तुम्हाला इथं प्राप्त होणार आहे. ही या तीन पदासाठी महत्त्वपूर्ण पात्रता आहे. बघा आता संपूर्ण जे काही सरळ सेवा आहे, संपूर्ण सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून आपली सामान्य जी-के-जी-एस विषयाची संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच ₹299 मध्ये त्रिशा फाउंडेशन या ॲपवर सुरू झाली आहे. बॅच विषयी अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. त्याचबरोबर संपूर्ण पीडीएफ नोट्स प्राप्त करण्यासाठी आणि मोफत नोट्ससाठी तुम्हाला अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल खाली दिलेलं जॉईन करून ठेवा. बघा बॅचमध्ये नियमित लेक्चर असतील, अनलिमिटेड व्ह्यू, पीवायक्यू विश्लेषण, पीडीएफ नोट आणि टेस्ट सिरीज संपूर्ण तुम्हाला ₹299 मध्ये या ठिकाणी प्राप्त होऊन जाईल. बघा आता ही जी पदे आहेत, बघा जलसंपदा विभाग भरती करण्यासाठी जे काही कालवा निरीक्षक, दप्तर कारकून हे जे पद आहेत, मोजणीदार या पदासाठी वयोमर्यादा एज लिमिट काय जे की ओपन वर्ग आहे, तर ओपन वर्गासाठी तुमच्याकडे काय असलं पाहिजे 18 ते 38 वर्ष तुमचं वय असलं पाहिजे. ओपन साठी किती 18 वर्षापासून 18 पेक्षा जास्त आणि 38 पेक्षा कमी हे उमेदवारी तर अर्ज सादर करू शकता. सेक्शन बघितलं आपण पात्रता तुमच्याकडे ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे. त्याचसोबत मराठी 30 किंवा इंग्लिश 40 सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यांच्यासाठी महत्त्वाचे सुवर्ण संधी आहे. मागासवर्गीय जे आहेत एस सी एस टी इतर उमेदवार आहेत, या उमेदवार किती 18 ते 43 वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकता. जे काही अंशकालीन जे काही पदवीधर वर्ग आहेत, ते पदवीधरसाठी किती 55 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता. आणि माजी सैनिक जे आहेत, तर माजी सैनिकांना तुम्हाला 91-93 च्या जनगणनेनुसार आपण जर बघितलं, तर त्या ठिकाणी काय 45 वर्षापर्यंत तुम्ही काय अर्ज सादर करू शकता. ही महत्वाची बाब इथं लक्षात ठेवायची. आता नेमकी जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे, हे बघण्यापूर्वी आपल्याला एक महत्वाची बाब लक्षात ठेवायची, की 6 मार्च 2026 रोजी जे काही परिपत्रक प्रसारित झालं, बघा की 6 मार्च 2026 ला जे काही परिपत्रक प्रसारित झालं, तर या परिपत्रकानुसार सरळ सरळ सांगितलंय की जे काही 2023 ची जे काही प्रतीक्षा यादी होती, जे काही वेटिंग लिस्ट आहे, ती प्रतीक्षा यादी 31 जुलै 2026 पर्यंत वैध राहील. लक्षात घ्या, याच्यामध्ये काय सांगितलंय की जे काही विभाग भरती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. तो व्हिडिओची लिंक खाली दिली आहे. तो एकदा व्हिडिओ बघा, तुम्हाला संपूर्ण गोष्टी ज्ञात होऊन जाईल. बघा जे काही 2023 बाबत भरती निवड सूची प्रक्रिया सूची कालावधी 31 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात शासन मान्यता देण्यात आलेली आहे. संपूर्ण शासकीय परिपत्रक आहे. तर यानुसार आपण लक्षात ठेवते 31 जुलै 2026 पर्यंत जुनी भरती प्रक्रिया सुरू आहे. ती भरती प्रक्रिया जेव्हा संपेल त्यानंतर जाहिरात येईल. म्हणजे लक्षात ठेवायचं की जाहिरात कधी ऑगस्ट नंतरच येण्यास सुरुवात होईल. आतापासून तयारीला सुरुवात करा, नियमितपणे अभ्यास करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.